तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने येवला शहर पोलिसांकडून तरुणाला मिळाले 85,000 रुपये परत। मुख्यमंत्री यांचे 100 दिवसीय 7 कलमे कार्यक्रम कृती आराखडा या अनुषंगाने येवला शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्याचे काम करण्यात आले आहे। तक्रार निवारण दिन अनुषंगाने येवला शहर येथे राहणारे पंकज खैरनार यांनी 17 मार्च 2024 रोजी त्यांचे UPIच्या माध्यमातून 89,000 रुपये गायब झाले होते बाबत ऑनलाईन तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण तक्रारदार यांना बोलवून त्यांना योग्य मार्गदर्शन करून बँक व्यवस्थापक अमोल मराठे यांच्यासोबत चर्चा करून 84,000 रुपये त्यांना बँकेमार्फत परत मिळवून देण्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे। प्रतिनिधी सचिन वखारे येवला। मागील वर्षी 17 मार्च 2024 ला माझ्या UPIद्वारे फ्रॉड झालेला होता। त्यात 89,000 रुपये माझे गेलेले होते। तर त्यात मला आत्ता 15 दिवसापूर्वी महाजन सरांचा फोन आला। त्यांनी मला पोलीस स्टेशनला बोलावलं आणि विचारपूस केली की तुझे पैसे तुला परत भेटले का। तर त्यांना मी सांगितले नाही भेटले अजून। तर त्यांनी मला त्यात मदत केली ते पैसे मिळवून देण्यासाठी आणि बँकेने मदत केली। सर्वांना नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री यांचे 100 दिवसीय 7 कलमी कार्यक्रम कृती आराखडा या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे। तक्रार निवारण दिनाच्या दिवशी आपण ज्या पेंडिंग तक्रारी आहेत त्या तक्रारदारांना पोलीस स्टेशन येथे बोलून घेतो। त्या अनुषंगाने येवला शहर येथे राहणारे पंकज खैरनार यांनी 17 मार्च 2024 रोजी त्यांचे 89,000 रुपये याचा फ्रॉड झाल्याबाबत ऑनलाईन तक्रार केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना योग्य मार्गदर्शन करून बँक व्यवस्थापक श्री अमोल मराठे यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे 89,000पैकी 84,000 रुपये त्यांना बँकेमार्फत परत मिळवून देण्यात यश प्राप्त केले आहे। याबाबत आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे।